नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्र राज्याचे जे निवडणूक आयोग आहेत, दिनेश वाघमारे निवडणूक आयुक्त, यांची महाराष्ट्रातल्या जे आपण विरोधी पक्षाचे जे नेते आहेत, जसं की शरद पवार असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अशा सगळ्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि निवडणूक आयोगाला सांगितलं की बाबांनो, विधानसभेची निवडणूक तुम्ही घेतली, त्याच्यामध्ये पारदर्शकता आम्हाला दिसली नाही, परंतु आता तरी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पारदर्शकपणाने घ्या आणि लोकांना सत्य कळू द्या की कोणाच्या मागे खरंच किती मतदान आहे, अशी विनंती केली। त्या निवडणूक आयोगाला पत्र देखील दिलं, परंतु निवडणूक आयोगानं सरळ सरळ सांगितलं ते बघा, संपूर्ण व्हिडिओ मध्ये बघा। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र राज्याचा निवडणूक आयोग तसंच देशाचे निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांच्यावरती राहुल गांधी यांनी वेळोवेळी टीका टिप्पणी केली। मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीचा घोळ आहे, काय आहे, हे सगळं समोर आणलेलं आहे। एका मतदारसंघामध्ये, एका घरामध्ये 500 हजार मतदारांची नोंदणी झालेली आहेत आणि ही लोकच तिथं नाही। त्याचबरोबर बघा, मतदार याद्यांचा जो घोळ आहे हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून देश पातळीवरती त्यात झालेला आहे। म्हणजे जसं आता बिहार विधानसभेची निवडणूक लागलेली आहे बघा, तिथं सुद्धा जो मतदार याद्यांचा तिथला सुद्धा घोळ झालेला आहे, हा भयानक असा घोळ झालेला आहे। तिथं जे 65 लाख मतदार वगळले होते, त्यातले काय जिवंत होते, काय मयत होते, काय म्हणजे सगळा घोळ झालेला होता। त्यानंतर बघा, तिथं निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या आयडिया लढवून तिथं स्कीमा राबवलेल्या आहेत। आता तिथली निवडणूक जाहीर झालेली आहे। तसंच महाराष्ट्रातल्या देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या राजौरा मतदारसंघाची काय माहिती सांगितली, तसंच कर्नाटक मधल्या मतदारसंघांची माहिती सांगितली गेली की कशा पद्धतीने मतदार वाढवले जात आहेत आणि कमी केले जात आहेत। म्हणजे जे या भागामध्ये एखाद्या विरोधी पक्षाला मतदान पडत असेल तर त्या भागातलं मतदान कमी केलं जातंय आणि दुसऱ्या भागातलं वाढवलं जातंय। असेच काहीशा गोष्टी आहेत बघा। विदारक चित्र आहे महाराष्ट्राचं, हे देशाचं, हे सगळं राहुल गांधी यांनी सांगितलं। आता याचाच धागा पकडून बघा, महाराष्ट्र राज्यातले जे नेते आहेत महाराष्ट्राचं शिष्टमंडळ, एक निवडणूक आयुक्त जे आपले आहेत आताचे दिनेश वाघमारे यांना भेटण्यासाठी हे सगळे जण गेले। म्हणजे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन सपकाळ, तसे अनेक इतर सगळे नेते मंडळी मिळून निवडणूक आयोगाकडे गेले। निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यांनी। निवडणूक आयोगाला सांगितलं की साहेब, आता विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये काय झालं, आरोप प्रत्यारोप हे झालेला आहे, परंतु आता जी निवडणूक होणार आहे ही तरी मात्र पारदर्शक व्हावी अशीच काहीशी अपेक्षा आहे, असं सांगितलं गेलं। आणि ते पत्र तुम्हाला दाखवतो मी, बघा हे पत्र आहे, हे पत्र बघा आपण। आता हे पत्र सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिलेलं आहे। आता हे बघा, मुख्य निवडणूक आयोग चोकलिंगम, त्यांच्या ह्याच्या खाली आहेत, चोकलिंगम आहेत, दिनेश वाघमारे देखील तिथं आहेत। तर आता हे का, त्यांना स्नेह जय महाराष्ट्र घातलेला आहे। निवडणूक आयोगाच्या कारभाराचा अधिक पारदर्शकता व काही त्रुटी दूर व्हाव्यात असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2024 साली झालेल्या विधानसभा, म्हणजे असं म्हणलं, एकंदरीत निवडणूक आयोगाच्या कारभारावर राजकीय पक्षांपासून ते सर्वसामान्यांच्या मनात खूपच शंका आहेत
आणि ह्या शंकेचं निवडणूक आयोगाने कुठंतरी निरीक्षण करावं असं म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्ये भाग 1 आता काय म्हणतंय, 2024 मध्ये लोकसभा, महाराष्ट्रातल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत. दरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झालेली आहे. त्यात नावं वगळलेली आहेत. जी नावं वगळली त्यांची किंवा यादी किंवा त्यांचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदाराला बघायला का मिळत नाही, एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याचं कारण मिळत नाही, राजकीय व्यवस्थेला कळायला नको का, निवडणूक आयोगाने जी नावं वगळली आहेत त्याचा पूर्ण तपशील आम्हाला संकेतस्थळावरती उपलब्ध करून द्यावा, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 ला झाल्या आणि त्या दरम्यान मतदार यादी 30 ऑक्टोबरला 24 मध्ये प्रसिद्ध झाली. मात्र त्यामध्ये 24 जुलै ते 25 दरम्यानची नवीन यादी समाविष्ट झाली. ती नावं व नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही, या मतदारसंघा अभ्यास करणे व प्रत्येक राजकीय पक्षांचा हक्क आहे. पण राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही तर म्हणतो अगदी सर्वसामान्य मतदारांना देखील ही यादी बघायला मिळावी, असं आशयाचं पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. याच्यामध्ये संजय राऊत देखील होते. बघा किती लोक गेली होती हे बघा. शरद पवार साहेब गेले होते, त्यांचे जयंत पाटील होते त्यांच्यासोबत, शिवसेना पक्षाचे उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शकापचे जयंत पाटील, माकपचे अजित नवले, समाजवादी पक्षाचे रईस शेख, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयोगाला जाऊन भेटलं. त्याचबरोबर आणि म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत दिनेश वाघमारे यांना हे शिष्टमंडळ जाऊन भेटलेलं आहे. आणि उद्या अजून मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना देखील जाऊन भेटणार आहेत. आता ते नसल्यामुळं त्यांची पुन्हा भेट राहिलेली आहे. आता नाशिकमध्ये 3.5 लाख बोगस मतदार नोंदलेले आहेत असा देखील आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. आता यांनी 6-7 मुद्द्यांचं पत्र दिलेलं आहे बघा. हे असं निवडणूक आयोगाला जे पत्र दिलेलं आहे हे अनेक मुद्द्यानुसार दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये विविध म्हटलेलं आहे. आता संजय राऊत यांनी देखील म्हटलेलं आहे की बाबा नाशिक जिल्ह्यामध्ये 3.5 लाख नवीन मतदार नोंदलेले आहेत. आणि आता ही जी निवडणूक तुम्ही घेणार आहे ह्याच्यामध्ये व्हीव्हीपीएटी पॅड म्हणून जे आहे मशीन, डब्बा जो असतो, तर तो देखील आपण राबवावा असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये. आणि बघा हे जे पत्र देण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाचं, ह्याच्यावरती सह्या किती लोकांच्या आहेत बघा. ह्या तुम्हाला वाचून दाखवतो. शरद पवार साहेबांची सही, उद्धव ठाकरेंची सही, राज ठाकरेंची सही, बाळासाहेब थोरातांची सही, जयंत पाटील यांची म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची त्यांची सही आहे, सुभाष लांडे भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांची सही आहे, रईस शेख आमदार समाजवादी पार्टी यांची सही आहे, अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची सही, म्हणजे अशा जवळपास 8 पक्षाच्या लोकांची सही आहे. आणि हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला जाऊन भेटलं. त्यांनी सांगितलं की बाबानो, निवडणूक आयोगाला विनंती केली की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीबाबत जो संभ्रम आहे लोकांच्या मनामध्ये, हा संभ्रम कुठेतरी दूर झाला पाहिजे. आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने पारदर्शक असा कारभार केला पाहिजे आणि जनतेला देखील पारदर्शकता दिसली पाहिजे. अन्यथा लोकांच्या मनात देखील हेच येईल की निवडणुका ह्या कशा येतात कशा जातात, म्हणजे मतदानाला कशासाठी जायचे, आपण दिलेलं मतदान जर योग्य व्यक्तीला जर भेटत नसेल, म्हणजे हे जे लोकांची शंका आहे, ही शंका काढणं माणसाच्या डोक्यातून निघणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळं हे शिष्टमंडळ काल जाऊन भेटलं. आणि या शिष्टमंडळाला मात्र जे दिनेश वाघमारे IAS आहेत त्यांनी असं सांगितलं गेलंय की बाबा, ही मतदारांची जी यादी आहे ही आमच्याकडून होत नाही, तर ती केंद्र पातळीवरनं तयार होते. मतदारांची नावं घेणं आणि डिलीट मारणं हे केंद्रीय पातळीवरून केलं जाते. तर आपण केंद्रीय निवडणूक आयोगाला जाऊन भेटावं आणि त्यांना सांगावं, असं आशयाचं उत्तर देखील या निवडणूक आयोगानं दिलेलं आहे. याच्यामुळे हे पक्ष देखील हवालदार झालेले आहेत. आता ह्याच्यावरती भारतीय जनता पक्ष
साहजिकच प्रतिमा देत असतो, प्रतिक्रिया देत असतो. भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं येतं की मग तुम्हाला विश्वास नाही तर सुप्रीम कोर्टात जावा. आता सुप्रीम कोर्ट काय करतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुप्रीम कोर्टात गेले की तिथं तारीख पे तारीख अशा पद्धतीचं कामकाज सुरू आहे. म्हणजे सगळ्या ज्या न्यायिक यंत्रणा आहेत ह्या सगळ्या यंत्रणा कुठंतरी भारतीय जनता पक्षानं हातात घेतलेल्या आहेत, असं काहीच मत हे विरोधी पक्षांच्या नेत्यांचं असल्यामुळं आता सगळ्याच पक्षांची गोची होऊन बसलेली आहे की नेमकं करायचं काय ह्याच्यामध्ये. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. ह्या राज्याच्या निवडणूक आयोगाकडे जावं तर ते काम करत नाही, केंद्राकडे जावं केंद्राच्या निवडणूक आयोगाकडे तर ते काम करत नाही, सुप्रीम कोर्टात जावं तर सुप्रीम कोर्ट तारीख पे तारीख देते. म्हणजे कुठल्याच पद्धतीचा निकाल हा सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत दिला नाही कुठल्याच केसमध्ये. म्हणजे सगळ्या केसेस अशाच आहेत. सुप्रीम कोर्ट निकाल द्यायला सुप्रीम कोर्ट धजवत नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टांच्या निवडी देखील कशा पद्धतीने होत आहेत हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. सुप्रीम कोर्ट असेल, निवडणूक आयोग असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, ह्याच्या ज्या निवडी आहेत ह्या देखील वादग्रस्त ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळं मूळ जी संस्था आपण म्हणतो की निवडणूक आयोग, ह्या निवडणूक आयोगानं पारदर्शक कारभार ठेवला पाहिजे असंच सर्वसामान्याचं मत आहे. आणि या राजकीय पक्षांचं देखील हेच मत आहे की पारदर्शकता ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं निवडणूक आयोग काम करेल असंच काहीच आपल्याला सध्या तरी दिसतंय. म्हणजे निवडणूक आयोगानं जर पारदर्शकताची भूमिका घेतली, पारदर्शक काम केलं, निवडणूक आयोगानं जर पारदर्शकता ठेवली तर मात्र अडचणी येणं किंवा कोणी शंका घेणं काहीच गरजेचं नाही. तर आज पुन्हा म्हणजे बुधवारी राज्य निवडणूक आयोगाचे जे चोकलिंगम आहेत यांना मात्र हे जे नेते काल भेटले तेच अजून पुन्हा जाऊन भेटणार आहेत आणि त्यांना विनंती करणार आहेत की निवडणुका ह्या पारदर्शकतेने घ्या, म्हणजे जेणेकरून लोकांचा विश्वास हा लोकशाहीवरती अधिक दृढ होईल. अशा पद्धतीनं निवडणुका घ्या अशी विनंती आता पुन्हा निवडणूक आयोगाकडे जाऊन लोक करणार आहेत. तर ह्या सगळ्या निवडणुका पारदर्शक व्हाव्या हीच सर्वांना वाटतं. तर बघा आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.